थायलंडमधील राणी सिरिकित यांचं निधन झालेलं आहे आणि तिथल्या नियमांनुसार तब्बल 1 वर्षानंतर त्यांचा अंत्यसंस्कार केला जाणार आहे। काय हे नेमकं प्रकरण आहे तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। तर थायलंडमधील त्यांच्या राणी यांचं निधन झालं। सिरिकित या त्यांचं नाव आहे आणि 1 वर्षाचा राष्ट्रीय शोक तिथे जाहीर करण्यात आला आहे। आता शाही प्रोटोकॉल जो तिथला आहे त्यानुसार या अंत्यसंस्काराला विलंब होणार आहे। तर थायलंडच्या राजघराण्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व असं म्हणून त्यांचं नाव आहे। राणी सिरिकित यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं। 24 ऑक्टोबर रोजी निधन झालं। दीर्घकाळ राज्य करणारे दिवंगत राजे भूमिबोल अदुल्यादेज यांच्या त्या पत्नी होत्या। त्यांच्या निधनानंतर थायलंडमध्ये शाही परंपरेनुसार आणि प्रोटोकॉलनुसार 1 वर्षाचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे, ज्यामुळे आता त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पुढील वर्षापर्यंत लांबणीवर गेली आहे। थायलंडच्या अत्यंत कडक शाही नियमानुसार माजी राणी सिरिकित यांचं पार्थिव शरीर बँकॉकच्या ग्रँड पॅलेसमधील दूषित महाप्रसाद सिंहासन कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे। राजे जे तिथले आहेत आणि राणी सिरिकित यांच्या निधनाच्या तारखेपासून शाही कुटुंब आणि दरबारातील अधिकाऱ्यांसाठी 1 वर्षाचा शोक काळ घोषित करण्यात आलेला आहे। आता या शोककाळामध्ये काय काय केलं जातं तिथे तर तेही पाहूयात की या शोककाळामध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष शोक पोशाख परिधान करणे हे बंधनकारक असतं आणि ध्वज जो असतो तो अर्ध्यावर ठेवला जातो। ज्याप्रमाणे भारतामध्ये शोक जाहीर केला तेव्हा ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो, तसंच तिथे पण असतं। सर्व अधिकारी सरकारी कार्यालयामध्ये अशा प्रकारे सार्वजनिक आस्थापनांमध्ये ध्वज अर्ध्यावर फडकवला जातो। तर तिथे शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक आस्थापनांसाठी 30 दिवसांसाठी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल अशी तिथे घोषणा करण्यात आली। जनतेसाठी तिथे ब्लॅक कोड लागू करण्यात आलेला आहे। तर हे ब्लॅक कोड काय? थायलंडमधील जनतेला कायद्याने शोक पाळणे बंधनकारक नसले तरीही राष्ट्रीय शोक काळामध्ये नागरिकांनाही किमान 90 दिवस काळ्या रंगाचे किंवा शोक दर्शवणारे वस्त्र परिधान करावे लागतात, त्यामुळे त्यांना तिथे ब्लॅक कोड असं म्हणतात। तसेच मनोरंजन आणि उत्सव संबंधित कार्यक्रमावरही 30 दिवसांसाठी निर्बंध घालण्यात आले। असे असले तरी देखील ब्लॅक पिंक कॉन्सर्ट तिथे होणार आहे आणि हा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्यामुळे आणि तिकीट विकली गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर ही परंपरा तुम्हाला कशी वाटली की तब्बल 1 वर्षानंतर तिथल्या प्रोटोकॉलनुसार आता त्या राणीचा अंत्यसंस्कार होणार? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका।